सो हे एव्हरीवन, प्रेज द लॉर्ड. वेलकम बॅक टू द माय चॅनल. मी आहे आशिष गवळी आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन एपिसोडमध्ये. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे चेस्ट. मी कुठला एक्सरसाइज परफॉर्म करायला जाणार नाही जिममध्ये. हा जो व्हिडिओ असणार तो बिगिनर्ससाठी असणार आहे. म्हणजे टॉप 3 एक्सरसाइज फॉर बिगिनर्स, म्हणजे चेस्टसाठी. हां, तर म्हणजे हे जे एक्सरसाइज आहेत त्यामुळे मी माझी चेस्ट बिल्ड करू शकलो किंवा हे हेल्पफुल राहिलेले आहेत माझ्या चेस्ट बिल्ड करण्यासाठी या पूर्ण जर्नीमध्ये. कारण मी सुद्धा बिगिनर असता पहिल्यांदा खरं सांगतो 5 ते 6 व्हेरिएशन्स मी मारत होतो चेस्टचे. 6 नाही, 5 ते 6 नाही, 7 व्हेरिएशन्स मारत होतो चेस्टचे. काही उपयोग नाही आहे गाईज. व्हॉल्यूम कितीही तुम्हाला आवडत असेल तर कमीत कमी 4 ते 5च व्हेरिएशन्स ठेवा तुमच्या चेस्टमध्ये. कारण कसं आहे, ज्यावेळेस चेस्ट बिल्ड व्हायचे त्यावेळेसच होणार आहे. लई काय मारून चेस्ट बिल्ड दुसऱ्या दिवशी होणार तर नाही आहे, बरोबर? आणि त्याला रेस्ट रिझर्व लागतोयच. तर एवढंच सांगायचं आहे. कोणाला नको असत्या गाईज बिग ॲस्थेटिक चेस्ट. ऑफकोर्स सगळ्यांनाच हव्या असत्या. एक गोष्ट सांगतो, तुम्ही जर नवीन असाल जिममध्ये आणि स्वतःला कमी समजू नका किंवा स्वतःला कोणासोबत कम्पेअर करू नका. तुम्ही बघत असाल की ॲडव्हान्स ॲथलीट्स असतात, ॲडव्हान्स बॉडी बिल्डर्स असतात, पण त्यांना माहीत असते की त्यांनी किती घासलेले असते 6 ते 7 वर्ष. यापेक्षा जास्त म्हणला तरी लई चांगला आहे. कारण त्यांनी त्या फेजमध्ये कन्सिस्टंट राहिलेले असतात आणि त्यांचा डाएट त्यांनी तसा क्लीन ठेवलेला असतो. सो गाईज, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की यूट्यूबला किंवा कंटेंट क्रिएटर्स असतील, इन्फ्लुएन्सर्स असतील, फिटनेस इन्फ्लुएन्सर्स, की ते असं टाकतात की बिल्ड युअर चेस्ट इन 30 days, हाऊ टू बिल्ड चेस्ट इन 30 days. अजिबात असं काही होत नाही गाईज. मी मी सुद्धा ट्राय करून बसले घरात, मी सुद्धा पुशअप मारून बसले, ती दिवसात कुणाची चेस्ट बिल्ड होत नाही, नाहीतर आज मी सीबम असतो. तर तसं काही विषय नाही. लईतले तुमचा शेप येईल. कारण विषय कसा असतोय, तुमचा फॉर्म सरळ करायला तुम्हाला 15 ते 20 दिवस जातात. आणि एक गोष्ट सांगतो त्यांना, ज्यावेळेस चेस्ट परफॉर्म करताय बारबेल चेस्ट प्रेस किंवा बारबेल इन्क्लाइन प्रेस, त्यावेळेस तुम्हाला जाणवत असेल की आपल्याला थोडंसं डाव्या उजव्या हातात ताकद कमी पडते. नॉर्मल आहे ते. मला सुद्धा फील झालेलं तसं. मी सुद्धा त्या फेजमधनं गेलोय. ज्यावेळेस तुम्ही कन्सिस्टंट राहताय, तुमचा क्लीन डाएट घेताय, त्यावेळेस ती आपल्या आपण स्टॅबिलिटी वाढत जात्या. लेट्स स्टार्ट अवर टॉपिक गाईज. तर पहिल्यांदा तुम्ही जिममध्ये गेल्यानंतर व्यवस्थित वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग करून घ्या तुमची बॉडी इंजुरी फ्री राहण्यासाठी. कारण जर तुम्ही तसंच मारा गेला तर कुठं ना कुठेतरी शोल्डरला पेन येऊ शकतो किंवा शोल्डरला इंजुरी होऊ शकते. चेस्ट मारताना जास्तीत जास्त शोल्डरलाच इंजुरी होत्या. तर त्यासाठी तुमचे हँड रोटेशन्स वगैरे काय असतील ते सगळे वॉर्मअप सेशन्स करून घ्या आणि त्यानंतर चेस्ट मारताना पहिल्यांदा पुशअप्स तुमच्या एक्सरसाइजमध्ये ॲड करा. पुशअप्स ही खूप इम्पॉर्टंट टूल आहे तुमच्या एक्सरसाइजमध्ये. आपला जो पहिला एक्सरसाइज असणार आहे ते असणार आहे इन्क्लाइन डंबेल प्रेस. इन्क्लाइन डंबेल प्रेस मारताना गाईज आपली जी बेंच असतोय, आपला बेंच तो 45 डिग्रीला न सेट करा, थोडासा 35 डिग्रीला सेट करा. म्हणजे प्रॉपर तुमचं जे मसलचं टेन्शन असते ते प्रॉपर तुमच्या चेस्टवरती येणार आहे. ज्यावेळेस तुम्ही 45 डिग्री लावताय त्यावेळेस थोडं का होईना शोल्डरवरती ते जातेच. मला सुद्धा ते फील झाले. आणि बेंच सेट करून झाल्यानंतर गाईज, ज्यावेळेस तुम्ही ले डाऊन होताय बेंचवरती, थोडीशी बॅक आर्च करा. बॅक आर्च ही तुम्हाला करायलाच हवे. त्यावेळेस तुम्ही फॉर्मवरती लक्ष द्या. भलेही वेट कमी घ्या पण बॅक आर्चच ठेवा. कारण कसं आहे, थोडंफार ते टेन्शन बॅकवरती सुद्धा जाऊ शकते आणि कुठं ना कुठेतरी थोडीफार तुम्हाला इंजुरी होऊ शकते. सो बॅक आर्च ठेवा, म्हणजे प्रॉपर मसलचं टेन्शन तुम्हाला चेस्टवरतीच जाणार आहे. सो ह्याची सुद्धा तुम्हाला 3 सेट करायचे आहेत, 10 ते 12 रेप्स करायचे आहेत. त्यामध्ये सेट परफॉर्म करताना आपलं जे हँड्स असतील ते 90 डिग्रीला न ठेवता थोडेसे ट्विस्ट करा. 45 डिग्रीला थोडेसे ट्विस्ट करा आणि मग सेट परफॉर्म करा, तुम्हाला जर इंजुरी फ्री राहायचं असेल तर. आणि आपला जो दुसरा एक्सरसाइज असणार आहे फ्लॅट बारबेल बेंच प्रेस. तर ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 सेट घ्यायचे, 10 ते 12 रेप्स. आणि यामध्ये तुमचे जे हँड्स असतील शोल्डरपासून थोडेसे वाईड धरा. कारण थोडंसं क्लोज घेतला की तुमचं ते ट्रायसेपवरती सुद्धा जाऊ शकते टेन्शन. तसं नव्हतं, थोडंसं वाईड धरा. आणि ह्यामध्ये पण 90 डिग्री तुमचे असे असे हँड्स 90 डिग्री दिसले पाहिजेत. आणि ज्यावेळेस तुम्ही परफॉर्म करताय थोडेसे ट्विस्ट करा आणि मग तो सेट परफॉर्म करा. म्हणजे जसं तुम्ही इन्क्लाइनला केलं तसं ते ह्याला सुद्धा करा. आणि आपला जो लास्ट एक्सरसाइज असणार तो केबल फ्लायचा असणार आहे. आणि ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 सेट करायचे आहेत परफॉर्म, 10 ते 12 रेप्स. ह्यामध्ये तुमचे पाय तुमच्या कम्फर्टने सेट करा. असंच काय नाही की एका जागेला 2 पाय, तसं काय नाही. पुढे माग केलं तर चालते थोडंसं आपल्या सपोर्टसाठी. आणि थोडंसं खाली बेंड व्हा, चेस्ट अप ठेवा, बॅक आर्च करा आणि मग सेट परफॉर्म करा.
तर गाईज हे होते आपले टॉप 3 चेस्ट एक्सरसाइज. एक टिप देतो किंवा एक ॲडवाइस देतो. रिकव्हरीसाठी वेळ द्या त्या मसलला. कुठलाही असू दे मसल, बॅक असू दे, आर्म्स असू दे, फोरआर्म्स जरी असले, ॲप्स जरी असले, तरी रिकव्हरीसाठी वेळ हा लागतोच. दररोज कुठला ही मसल तुम्ही परफॉर्म करू शकत नाही. केला तर मसल बिल्ड व्हायच्या जागी मसल लॉस होतोय. रेस्ट डे तर लागतोयच. 2 दिवसाची रेस्ट डे ॲड करा तुमच्या ह्याच्यामध्ये. 2 दिवसाची म्हणजे ज्यावेळेस तुम्ही आज चेस्ट मारलाय, म्हणजे मंडेला तुम्ही चेस्ट मारला तर थर्सडेला परत चेस्ट ट्रेन करा. असं नाही की वेडनेसडेला किंवा ट्यूसडेला. थर्सडेला किंवा फ्रायडेला गेलं तर अतिउत्तम आहे. काही विषय नाही. तर एवढं सांगतो आणि तुमचं डाएट आणि तुम्ही तुमच्या वर्कशी कन्सिस्टंट राहावा. खरोखर तुम्हाला पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे तुमची चेस्ट डेव्हलप करून. तर तुम्ही पहिल्यांदा कन्सिस्टंट राहावा त्या गोष्टीसाठी. आणि एवढं सांगायचं होतं. स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे फिट गाईज. तर जर तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ तर खरोखर मित्रांनो तुमच्या शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये.